आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. बाटलीबंद जारच्या जमान्यातही आजही पाणपोईचे अस्तित्व टिकून सोशल मीडियाचाही टेकू सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज. कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आजच्या जारबंद वॉटर फिल्टरच्या जमान्यातही कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत काही ठिकाणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून पाणपोई सुरू करण्यात आले आहेत. या पाणपोईमुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाटसरूंनाच दिलासा मिळाला आहे. सध्या दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता खूपच जाणवत असल्याने अनेकांना तहान भागवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शहर व ग्रामीण भागातील काही स्वयंसेवी संस्था, व्यापारी, युवक मंडळे पुढे येत जनतेच्या पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करत आहेत. काही ठिकाणी माठ, टाक्या, फिल्टर पाण्याची सोय करून प्रवासी जनतेची तहान भागवली जात आहे. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात गावोगावी चौकाचौकात रस्त्यावर दिसणाऱ्या पाणपोई सध्या अधिकच दुर्मिळ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक जीवनशैली व धावपळीच्या काळात अशा उपक्रमांकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याची खंत काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरीही काही सामाजिक बांधिलकीची जाण असलेले नागरिक, व्यक्ती, संस्था आजही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कवठेमहांकाळ शहरातील तहसील ऑफिस कार्यालयात ग्रामीण भागासह तालुक्यातील लोकांची नेहमी वर्दळ असते. हे ओळखून इट्स कवठेमहांकाळ या सोशल मीडियावरील पेजच्या ग्रुपच्या मुलांनी प्रथमेश बोगार याचा कल्पनेतून तहसील ऑफिस समोरील मुख्य रस्त्यावरील पाणपोई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थंडगार शुद्ध पाणी देत आहे. येथे वैभव बोगार, पृथ्वीराज पाटील, वैभव मोटे, कुमार पाटील यांचा राबता असतो. उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्या व्यक्तींना पाणी देणे ही एक चांगली सेवा मानली जाते. त्यामुळे अधिकाधिक सामाजिक संस्था व दानशूर नागरिकांनी पुढाकार घेत अशा पाणपोई सुरू कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ तहानलेल्या लोकांना दिलासाच मिळत नाही, तर समाजातील माणुसकी व सामाजिक बांधिलकीही अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.